लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा परभणीमधील पाथरी रोड येथील लक्ष्मीनगर येथे पार पडली। या सभेतील सामायिक होण्यासाठी आणि महादेव जानकर यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता। जानकर यांच्याविषयी त्यांचं मत काय आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महबूब शेख यांनी। नमस्कार, स्वागत आहे आपलं न्यूज अनकटमध्ये। सध्या परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 20 एप्रिलला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यांची जनसभा आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की लाखो जनसागर माझ्या मागे दिसत आहे मला। तर आपण जाणून घेऊया परभणी जिल्ह्यात मागील 15 ते 20 वर्षांपासून जो शिवसेनेचा गड आहे त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे। आता महादेव जानकर पण साहेब म्हणतात मला जर निवडून दिलं तर मी हे आणीन ते आणीन असं करेन। आता नवीन एका माणसाला नवीन अनुभव घ्यायचा, एक नवीन अनुभव घेऊ। आता बदल हवाय बरोबर। हा बदल तर हवाय सर। असं म्हणणं काय बरं, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपण परभणी तर या 15 ते 20 विकास झाला नाही असं लोक नेमका विकास कसा झाला? आता विकास असा झाला नाही की 10 वर्ष झालं खासदार साहेब खासदार आहे। 10 वर्षामध्ये त्यांनी असं एक ठोस पद्धतीनं बाहेर निघून हे काम त्यांचं चालू आहे। त्या कामामध्ये त्यांनी काही स्वतःचं किंवा केंद्र शासनाचा फंड आणून एखादं काम केलं असं कोणतं काम आहे खासदार साहेबांचं? तुम्हीच सांगा ना। कुठला विषय बाकी काय काम झालं? एक मुंड्या मोडायच्या, लोकांच्या मुंड्या मोडायच्या, बस एवढं काम झालं। त्यावेळेस जाधवला लागणार उठीन, फक्त जानकरचीच वाजणार शिट्टी। हे सगळं परभणीकरांचं मत आहे। एक वेळेस फक्त जानकर साहेब लोकांमध्ये बसणारा, लोकांच्या समस्या जाणून घेणारा, लोकांमध्ये आपला वाढणारा नेता फक्त परभणी जिल्ह्याला जानकर साहेबच भेटले। त्याच्या आधी आम्हाला नेता भेटला नाही आणि यावेळेस 100% शिट्टीच वाजणार या परभणीमध्ये। आणि विकास पाहिजे असेल तर शिट्टीच वाजली पाहिजे बस। खासदार साहेब 10 वर्ष झालं खासदार आमदार होते, 5 वर्ष जिल्हा प्रमुख होते, म्हणजे जवळपास 20 ते 25 10 वर्ष झालं खासदार आमदार होते, आता 10 वर्ष झालं खासदार आहेत। त्यांनी एका बी दिवशी जर परभणी जिल्ह्यातल्या पूर्ण दोन्ही मतदारसंघातला परतूर आणि घनसावंगी आणि आपले 4 मतदारसंघ, 4ही मतदारसंघामधला एका दिवशी बी त्यांनी जनता दरबार लावलाय का? गोरगरीब 18 पगड जातीचे आकाश लोकांचे प्रश्न कधी त्यांनी विचारलेत का? तुमची काही अडचण आहे, तुमचं मी काय करू शकतो का? असं काही जनता दरबार लावला आहे कधी काही त्यांनी विचारले कोणला? खासदार साहेब कधी कोणाला दिसले? मला फक्त त्यांनी एक प्रतिक्रिया देताना म्हणलं की मी अर्ध्या रात्री साधारण माझ्या कार्यकर्त्यासाठी अर्ध्या रात्री बाहेर अर्ध्या रात्री कुठे येतात? एखाद्याचं ॲक्शन झाला, ॲक्शन झाल्यावर एखादा माणूस गेला, फक्त त्यांचा PM देऊ देत नाही, जाऊ द्या म्हणजे संपला। खासदार म्हणून तुम्ही तुमचं मत त्यांच्याविषयी तुमचं मत काय? माझं वैयक्तिक त्यांच्यासोबत काही मत नाही, पण खासदार म्हणून त्यांनी ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्यांनी काहीही केलेल्या नाही परभणी जिल्ह्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी। ते माझं स्पष्ट मत आहे।